नमस्कार, टीव्ही नेक्स्ट मराठीमध्ये मी साक्षी। स्त्री सुरक्षा हा विषय आजच्या काळात अत्यंत संवेदनशील बनला आहे। अल्पवयीन मुलींवरील हिंसाचारांनी समाजातील सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे। अशीच एक धक्का देणारी घटना घडली 22 जुलै 2025 रोजी सातारा शहरात। या घटनेत एका युवकाने शाळेतून परतणाऱ्या अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक दाखवला। ही घटना सामाजिक, कायदेशीर आणि भावनिक स्तरावर चर्चेचा विषय झाली। एका हातात चाकू तर दुसऱ्या हाताने एका शाळकरी मुलीचा गळा तरुणांनी घट्ट आवळलेला। तो तरुण त्या मुलीच्या गळ्याला चाकू लावण्याचा प्रयत्न करत होता। घाबरलेली मुलगी आरडाओरड करत होती। हा सगळा प्रकार बघून तिथं लोक गोळा झाले। त्या मुलाला समजावण्याचा प्रयत्न करत होते, पण तो कोणाचंच ऐकायला तयार नव्हता। तो समोरच्यांना चाकूचा धाक दाखवत मुलीला संपवण्याची धमकी देत होता। सोमवारी साताऱ्यात घडलेल्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। एकतर्फी प्रेमातून तरुणाने केलेला हा प्रकार थरकाप उडवणारा होता। जवळपास 15 मिनिटे हा सगळा थरार सुरू होता। एका तरुणाने दाखवलेल्या धाडसामुळे आणि स्थानिकांमुळे या मुलीची सुटका करण्यात आली। त्या मातेफिरू मुलाला स्थानिकांनी चांगला चोप दिला, पण शाळेतून येणाऱ्या शाळकरी मुलीला भर रस्त्यात गाठून हा सगळा प्रकार घडल्यामुळे साताऱ्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं। दरम्यान पोलिसांनी या तरुणाला अटक केली असून त्याची आता चौकशी केली जाते। हे प्रकरण नक्की काय? सोमवारी साताऱ्यात काय घडलं? मुलीला जीवे मारण्याची धमकी देणारा तरुण आहे तरी कोण? त्याचीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। सातारा शहरातल्या करंजे इथल्या बसप्पा पेठ परिसर इथल्या एका सोसायटीत एक अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबासोबत राहते। ती साताऱ्यातल्या एका नामांकित शाळेत इयत्ता 10वीत शिक्षण घेते। रोज शाळा सुटल्यानंतर ही मुलगी स्कूल बस मधून आपल्या घरी यायची। सोमवार 21 जुलै शाळा सुटल्यानंतर ही मुलगी नेहमीप्रमाणे संध्याकाळच्या 4च्या सुमारास स्कूल बस मधून उतरली। त्यानंतर चालत ती आपल्या सोसायटीकडे जात होती, पण त्याचवेळी एक मातेफिरू तरुण तिच्या मागावर होता। दुपारपासूनच तो तिच्या सोसायटीच्या आसपास घुटमळत होता। ही मुलगी शाळेतून घरी परत यायची तो वाट बघत होता। जेव्हा संबंधित मुलगी स्कूल बस मधून उतरून येताना त्याला दिसली, तेव्हा दबा धरून बसलेला हा तरुण तिच्या समोर येऊन उभा राहिला। त्याला बघून मुलगी घाबरली। ती तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करू लागली, पण त्याचवेळी त्या मातेफिरू तरुणानं तिचा हात धरला। तेव्हा ती मुलगी आरडाओरड करायला लागली। त्यावेळी त्या मुलानं एक चाकू बाहेर काढला आणि तो त्या मुलीच्या गळ्याला लावला। हा प्रकार बघून ती मुलगी जास्तच घाबरली। जोरजोरात आरडाओरड करत ते आपल्याला वाचवण्याची विनंती करत होती। एका सोसायटीच्या आवारात हा सगळा प्रकार घडत होता। त्या मुलीचा आरडाओरडा ऐकून सोसायटीतले काही रहिवासी, रस्त्यावरून जाणारे येणारे लोक तिथे जमा झाले आणि थोड्याच वेळात तिथं लोकांची मोठी गर्दी झाली। त्यांनी त्या मुलीला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले। तिकडे जमलेले लोक त्या तरुणाला समजावण्याचा प्रयत्न करत होते, पण तो मुलगा कोणाचंही ऐकायला तयार नव्हता। उजव्या हातात चाकू धरून डाव्या हाताने त्याने त्या मुलीची मान घट्ट धरून ठेवली होती। या प्रकारामुळे ती मुलगी रडायला लागली। ती त्या तरुणाशी बोलायला लागली, त्याला समजवायचा प्रयत्न करायला लागली। तेव्हा त्यानं तिला धमक्या द्यायला सुरुवात केली। तू आत्ताच्या आत्ता माझ्याबरोबर पुण्याला चल, नाहीतर तुझा खून करेन, अशी धमकी तो तरुण त्या मुलीला देत होता। तिथले स्थानिक लोक सातत्याने त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते। तेव्हा तो तरुण त्या सगळ्यांवर चाकू उगारत तुम्ही इथून निघून जा अशा धमक्या त्यांना देत होता। तेव्हा ती अल्पवयीन मुलगी तू चाकू बाजूला ठेव, आपण शांतपणे बोलू, मी कुठेही जाणार नाही अशा विनवण्या त्याला करत होती। तरीही तो तिचं ऐकत नव्हता। हे सगळे इथं कशाला थांबले? सगळ्यांना इथून निघून जा असे तो मोठमोठ्याने ओरडत होता। जवळपास 15 मिनिटे हा सगळा थरार सुरू होता। तिथल्या काही स्थानिकांनी या घटनेचा व्हिडिओ सुद्धा शूट केला। तिथे जमलेल्या लोकांपैकी एकानं सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गोपनीय विभागातील पोलीस सागर निकम यांना फोन केला। या घटनेची माहिती मिळताच पोलीस हवालदार सागर निकम आणि धीरज मोरे तातडीने घटनास्थळी दाखल झाले। त्यांनीही त्या तरुणाशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण तो कोणाचंच ऐकत नसल्यामुळे तिथल्या काही स्थानिकांनी त्याला पकडण्यासाठी एक प्लॅन केला। काही लोकांनी समोरून त्याच्याशी बोलत त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होते। त्याला समोरून लोकांनी बोलण्यात गुंतवलं। त्याचवेळी उमेश अडगळे हा तरुण त्या तरुणाच्या मागून सोसायटीच्या कंपाऊंड वरून उडी मारून खाली आला। त्या तरुणाला कसलीही कुणकुण न लागता उमेशनं त्या तरुणावर झडप घातली आणि त्याला मागून धरत त्याच्या हातातला चाकू बाजूला केला। त्यानंतर लगेचच इतर जमावानं त्याच्यावर झडप घातली आणि त्याला चोप द्यायला सुरुवात केली।
संबंधित अल्पवयीन मुलीलाही त्याच्या तावडीतून सोडवण्यात आलं आणि स्थानिकांनी त्याला बेदम चोप देत शाहूपुरी पोलिसांच्या स्वाधीन केलं आणि त्या अल्पवयीन मुलीचे प्राण वाचले. दरम्यान पोलिसांनी त्या तरुणाला ताब्यात घेतलं असून आर्यन चंद्रकांत वाघमळे असे या तरुणाचं नाव आहे. सुरुवातीला हा मुलगा अल्पवयीन असेल असं पोलिसांना वाटलं होतं, पण तो अल्पवयीन नसून त्याचं वय 18 वर्ष पूर्ण असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. तो इयत्ता 12वी शिक्षण घेतोय. याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार आर्यन आणि अल्पवयीन मुलगी हे दोघेही लहानपणापासून एकाच अपार्टमेंटमध्ये राहत होते. आर्यनसह त्या मुलीवर एकतर्फी प्रेम होतं. काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार डिसेंबर 2024 मध्ये आर्यनचे वडील वारले. त्यानंतर तो त्याच्या मामाकडे राहायला गेला होता, पण तो सतत या अल्पवयीन मुलीला त्रास देत होता. तिला भेटण्यासाठी तो सतत तिच्यावर दबाव आणत होता. चल आपण पळून जाऊ असे आर्यन त्या मुलीला सांगत होता, पण संबंधित मुलगी त्याला सारखा नकार देत होती. त्याच्याकडून होणाऱ्या त्रासाची माहिती तिने आपल्या घरच्यांना दिली होती. तेव्हा घरच्यांनी आर्यनला समजही दिली होती. तसं संबंधित मुलीच्या घरचेही दुसरीकडे राहायला गेले, पण तरीही आर्यन तिला त्रास देत होता. नंतर ती मुलगी त्याच्याशी बोलतही नसल्याने त्याच रागातून या माथेफिरू तरुणाने तिला रस्त्यात गाठून तिला चाकूचा धाक दाखवून तिला मारून टाकण्याची धमकी दिल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय. या प्रकरणी आर्यन वाघमळे याच्या विरोधात पोलिसांकडून पोक्सो, विनयभंग, हत्यार कायदा, दुखापत करणे अशा कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आलेत. आर्यनला ताब्यात घेण्यात आलं असून पोलिसांकडून त्याची चौकशी सुरू आहे. दरम्यान या घटनेत मुलीला सोडवायला गेलेल्या काही स्थानिकांच्या हाताला किरकोळ जखमा झाल्या असून अल्पवयीन मुलगी सुखरूप असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याआधी त्या मुलीनं आपल्या घरच्यांना आर्यनचा फोटो दाखवत तो आपल्याला त्रास देत असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर तिच्या घरच्यांनी पोलीस स्टेशनला धाव घेतली होती, पण नंतर त्याला समज देण्यात आली होती. त्यामुळे आर्यन वाघमळे विरोधात पोलिसात याआधी धमकी दिल्याची कोणतीही तक्रार दाखल नसल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांकडून देण्यात आली आहे. तर काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार संबंधित मुलीच्या नातेवाईकांनी आणि तिच्या शाळेतल्या शिक्षकांनी सातारा शहर पोलीस स्टेशनमध्ये याआधी आर्यन विरोधात तक्रार दिल्याचं सांगण्यात येत आहे. पण सोमवारी दुपारी झालेल्या या घटनेत उमेश आडगळे या तरुणांना आपले प्राण धोक्यात घालून अल्पवयीन मुलीला वाचवण्याचे धाडस केल्याने त्याचं कौतुक होत आहे. आर्यनला शाहूपुरी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं असं आडगळे यांनी सांगितलं. पण भरदिवसा घडलेल्या या प्रकारानंतर आता दहशतीचं वातावरण निर्माण झालं असून साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे शाळेच्या मुलींच्या आणि महाविद्यालयातील तरुणींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. या परिसरात पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणीही आता स्थानिकांकडून केली जाते. या घटनेने संपूर्ण सातारा जिल्ह्यात भयाचे वातावरण निर्माण केले. पालक, शिक्षक आणि स्थानिक नागरिकांमध्ये मुलींच्या जोखमीबाबत वाढती चिंता होती. जमावाने आरोपीला मारहाण करणे काहींना न्यायाप्रमाणे वाटले, तर काहींनी भीती आणि असुरक्षिततेची भावना व्यक्त केली. साताऱ्यातील ही घटना एक प्रचंड धक्का देणारी, गंभीर आणि शिक्षणदायक घटना आहे. या तरुणीची एकतर्फी गोड चषकाने असुरक्षित भविष्य निर्माण केले, परंतु तिच्या बचावामध्ये नागरिकांनी घेतलेली भूमिका समाजाच्या सक्रियतेची द्योतक आहे. पुढे न्याय, जबाबदारी आणि सुरक्षा या 3 गोष्टींवर लक्ष देण्याची आवश्यकता आहे. शासन, प्रशासन, शाळा, पालक व नागरिक सर्वांची एकत्रित जबाबदारी आहे की सुरक्षितता आणि शिक्षणाच्या पहिल्या लाईनमध्ये मुली सुरक्षित राहतील. या घटनेनंतर समाज जागृत होईल आणि मुलींच्या भव्य सुरक्षिततेचा पाया मजबूत करणारे सकारात्मक बदल घडवून आणतील. या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा टीव्ही नेक्स्ट मराठी.